न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पालकमंत्री गणेश नाईक तलासरीच्या पूरग्रस्त गावात, कोसपपाडा दुबळपाड्याची प्रत्यक्ष पाहणी, तातडीच्या मदतीचे आदेश। पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टीचा फटका बसलेल्या तलासरी तालुक्यात आज पालकमंत्री गणेश नाईक यांनी प्रत्यक्ष भेट दिली। कोसपपाडा आणि दुबळपाडा गावातील नागरिकांशी संवाद साधत त्यांनी नुकसानीची पाहणी केली आणि प्रशासनाला तातडीच्या मदतीचे निर्देश दिले। तलासरी तालुक्यातील कोसपपाडा आणि दुबळपाडा पालघर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे या गावांमध्ये मोठे नुकसान झाले। पालकमंत्री गणेश नाईक यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला। पालकमंत्री नाईक यांनी स्थानिक नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी, झालेल्या नुकसानीची माहिती आणि तातडीच्या गरजा जाणून घेतल्या। पाणी, निवारा, आरोग्य आणि नुकसान भरपाई या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला। या पाहणी दौऱ्यात खासदार डॉक्टर हेमंत सौरा, जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा डहाणू प्रकल्प अधिकारी विशाल खत्री, उपपोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। बाधित कुटुंबांना तातडीने सुरक्षित निवारा, अन्नधान्य आणि वैद्यकीय मदत पोहोचवण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले। नुकसानीचे पंचनामे जलद गतीने पूर्ण करून भरपाई देण्याची प्रक्रियाही गतीने राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या। जिल्हा प्रशासन 24 तास अलर्ट मोडवर असून पूरग्रस्त भागात बचाव आणि मदत कार्य सुरू आहे। नागरिकांनी अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा असे आवाहनही करण्यात आले। iNews 28 मराठीसाठी वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफ।